शिवसेनेचा नेता आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत जोडल्यात। ताई, परिषदेचं अध्यक्षपद कुठेतरी सेनेकडे येईल असं वाटत होतं, निलमताईंना पुन्हा संधी मिळेल असं वाटत होतं, परंतु ते आता भाजपकडे गेले, कसं पाहता? आम्हाला अपेक्षा होती की विधान परिषदेचं सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला येईल। माननीय निलमताई यांचं देखील नाव चर्चेत होतं। या बदललेल्या परिस्थितीमध्ये संख्येचा आपण तुलना केली तर भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर क्लेम दिलेला आहे आणि राम शिंदे यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून। निलमताई ज्येष्ठ नेते आहेत, प्रगल्भ नेते आहेत, नक्की त्यांच्या भावना त्या स्वतःच व्यक्त करतील। ताई, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बरेच आमदार नाराज असल्याचं वृत्त समोर येत होतं, काय वाटतं नाराजीविषयी आणि नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होते? बघा, तिन्ही पक्षांमध्ये काही आमदार नाराज झालेले आहेत मंत्रिपद न मिळाल्यामुळे। मला असं वाटतं त्यांचे नेते त्यांच्या पक्षाचे हे त्यांची नाराजगी दूर करण्यामध्ये निश्चितच यशस्वी होतील। शिवसेनेचा नेता आमदार मनीषा कायंदे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि विधान परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे गेल्यानंतर त्यांनी ठाणे लाईव्हशी संवाद साधला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सन लाईव्हला फॉलो करा। नमस्कार।